नमस्कार, मी अश्विन बापट आणि सकाळचे 10 वाजतात. अर्थातच ज्ञानोदय 10 वाजायला म्हणजे काही क्षण आहेत अवघे. आणि 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता येणार, कोण गुलाल उधळणार, कोण बाजी मारणार, कोण शिकस्त खाणार, थोड्याच वेळामध्ये चित्र स्पष्ट होईल. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणुकीची मतमोजणी अगदी थोड्या वेळामध्ये सुरू होईल. काही क्षणातच आपल्याला कल हळूहळू हाती येऊ लागतील. आणि हे सगळे कल, हे सगळे निकाल अचूक आणि वेगवान पद्धतीने तुम्ही एबीपी माझावरती पाहू शकणार आहात. आणि त्यासाठी एबीपी माझाची स्क्रीन आहे, ही टॅली आहे, जी मी आणि अश्विन तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. स्क्रीनच्या सगळ्यात वरती जिल्हा परिषद सदस्य 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडतायत. 731 जागा आहेत, ज्यापैकी 8 जागा आधीच बिनविरोध आलेल्या आहेत. त्या सिंधुदुर्गामधल्या जागा आहेत. त्यामुळे 771 जागांपैकी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे सेना, शप राष्ट्रवादी आणि इतर यांना किती जागा मिळणार, हे जिल्हा परिषदांचं गणित तुम्ही स्क्रीनच्या बरोबर वरती पाहू शकाल. अश्विन, आणि ह्या दोन्ही बाजूला आपण बघितलं तर ज्ञानोदय जिल्ह्यांचा आपल्याला आकडेवारी दिसते. म्हणजे इकडे बघितलं तर रायगड, रत्नागिरी म्हणजे कोकणातले सगळे जिल्हे असतील, इकडे कोल्हापूर, त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र अन्य ठिकाणचे जिल्हे असतील. तर जिल्ह्यांमधलं चित्र त्या ठिकाणचं ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. आणि आपल्या स्क्रीनच्या खाली जो आकडा आपल्याला दिसतोय तो अर्थातच आहे तो पंचायत समित्यांचा. 125 पंचायत समित्यांचे निकाल लागणार आहेत. जवळपास 1462 जागा आहेत. तर पंचायत समिती कुणाच्या खात्यात जाते, पुन्हा आपण पक्षावाईज ते बघणार आहोत की भाजपकडे किती पंचायत समित्या जात आहेत, शिवसेनेकडे किती, राष्ट्रवादीकडे किती, काँग्रेस, ठाकरे सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि इतर. तशी संपूर्ण स्क्रीन आहे. आणि अर्थातच टेलिव्हिजनच्या मधल्या भागामध्ये तुम्हाला ताजे दृश्य दिसणार आहेत. त्याचबरोबर बिगटेक्सच्या माध्यमातून काही महत्वाचे अपडेट. आणि आत्ताच एक अपडेट देते, म्हणजे रेनकोटमध्ये एका कर्मचाऱ्यानं मोबाईल फोन लपवलेला होता, त्याची माहिती समोर येते. आणि कर्मचारी मोबाईल लपवून केंद्रावरती जात असताना त्याला पकडण्यात आलं. अश्विन, खरं, कारण अत्यंत कडक आणि काटेकोर नियम आहेत ज्ञानोदय. आणि त्याच्यामुळे अर्थातच शासकीय कर्मचाऱ्याचं ओळखपत्र मग पोलिसांनी काढून घेतलेलं आहे. कारण घटनाच अशी घडली आहे, कर्मचारी मोबाईल लपवून केंद्रावर नेत होता. मात्र अत्यंत काटेकोर आणि कडेकोट बंदोबस्त आहे. त्याच्यामुळे तो रेनकोटमध्ये लपवलेला मोबाईल शोधण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी मग कर्मचाऱ्याचं ओळखपत्र काढून घेतलं. आणि या जिल्हा परिषद निवडणुका अतिशय शांततेत पार पडल्या. प्रचार झाला नाही, कारण जिल्हा परिषदा निवडणुकांचा प्रचाराचा प्रमुख टप्पा जेव्हा सुरू झाला तेव्हाच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. आणि त्यानंतर सगळा माहोल, सगळा रंग या जिल्हा परिषदेचा एक प्रकारे बदलून गेला. राष्ट्रवादीनं तर कुठेच प्रचार केला नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपच्या इतर महत्वाच्या नेत्यांनी सुद्धा आपल्या प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदेनी काही ठिकाणी प्रचारासाठी उपस्थिती दर्शवली, परंतु त्यामध्ये सुद्धा एक दुःखाची किनार होती. कुठेही वाद्य वाजली नाही. डोर टू डोर प्रचारावरती भर देण्यात आला. मोठा तामझाम कुणीही केला नाही. या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक पार पडली. खास करून पुणे जिल्हा आणि बारामती, जिथे पवारांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य मानलं जातं, तिथला निकाल कसा असेल याची उत्सुकता आहे. कारण एक प्रकारे सहानुभूतीची लाट ही स्वाभाविकपणे त्या पक्षासोबत असते, त्या नेत्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत असते. त्यामुळे दोन ठिकाणचे निकाल बघणं सुद्धा तितकंच उत्सुकतेचं असेल. खरं. आणि सुरुवातीला अर्थातच जसं आपण म्हणतोय तसं पोस्टल मतांची मतमोजणी जी आहे ती सुरू होईल. परभणीमधली अपडेट, टपाली मतमोजणी सुरू झाली आहे, तर गुहागर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झालेली आहे. 20 फेऱ्यांमध्ये निकाल येईल. त्यामुळे आता अर्थातच पुढच्या काही तासांमध्ये हे अपडेट्स आपल्याला येत जातील. आधी टपाली मतमोजणी कुठे, तर कुठे प्रत्यक्ष मतमोजणी जी आहे ती बघायला मिळते. 20 फेऱ्यांमध्ये निकाल आपल्या हाती येईल. कोकणातलं जर मगाशी आपण बघितलं तर शिवसेना कॉन्फिडंट आहे. त्यासोबतच तिकडचं एक वेगळं बॅटल आहे, कारण तिकडे अजून पालकमंत्री हा नेमला गेलेला नाही. रायगडमधनं आपले प्रतिनिधी गणेश मापळकर सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश, अपडेट्स काय अगदी थोडक्यात? ज्ञानदा, सध्या मतदान जे निकाल केंद्र आहे त्या निकाल केंद्राबाहेर सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी उत्सुकतेने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत आता सध्या पोलादपूर निकाल केंद्राबाहेरची हे संपूर्ण भाजप असतील किंवा इतर पक्षातले सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी थेट जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, निकालाची चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होतील. भाजप विरुद्ध शिवसेना असा खरं तर संघर्ष या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. आणि एकीकडे बघितलं तर मंत्री भरत गोगावले, दुसरीकडे प्रवीण दरेकर यांची ताकद या ठिकाणी लागली होती. कशा पद्धतीने निकाल हाती येतील? सन्माननीय नेते प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आम्ही लढवत असताना जनतेने एक विश्वास दाखवलेला आहे की एक सर्वसामान्य सगळ्यांना मदत करणारा उमेदवार जे आम्ही दोघंही आहोत, त्या मदत करणाऱ्या उमेदवारांना निवडून देण्याचा मानस सगळ्या लोकांनी तयार केलेला आहे. तेव्हा कोणीही कितीही वल्गना केल्या
तरी येणारा गुलाल हा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्षाचाच असेल असं मी या ठिकाणी नमूद करतोय. दादा काय सांगाल, थोड्या वेळात आपण बघितलं तर हे चित्र स्पष्ट होतील, मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यासाठी उपस्थित आहेत. सभा देखील तेवढ्याच ताकदीच्या झालेल्या आहेत. धनशक्तीचा या ठिकाणी जास्त उपयोग झाला असल्या कारणाने या ठिकाणी जनतेने कुणाला स्वीकारले हे या ठिकाणी समजेलच, परंतु हा माणुसकीचा विजय असेल हे चित्र तुम्हाला या पोलादपूरमध्ये दिसेल. काही तरुण म्हणून आपण या ठिकाणी उभ्या आहात, कशा पद्धतीने या ठिकाणी हा जो निकाल आहे तो हाती येईल? एकंदरीत आपण बघितलं तर शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये यंदा कमल फुलेल असा देखील दावा प्रवीण दरेकरांनी केला होता. हो, तो दावा करण्यामागचं काहीतरी आमचं विजन आहे जे आम्ही लोकांपर्यंत घेऊन गेलेलो आहोत. 15 वर्ष इथे जरी शिवसेनेची सत्ता असली तरी त्याचा कायापालट करण्यासाठी आमच्याकडे एक विजन आहे. ते विजन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या प्रचाराच्या दरम्यान प्रयत्न केला आणि त्याला आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि म्हणूनच आम्हाला आमच्या विजयाची खात्री आहे की इथे भारतीय म्हणजे जनता गणेश, पार्टी एकंदरीत आणि रायगडमध्ये राष्ट्रवादी चित्र असं आहे की भाजप असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो, प्रत्येकाला विजयाचा विश्वास आहे. आता कुठे कुठे पोस्टल बॅलेट मतमोजणी सुरू झाली आहे, कुठे प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. रायगडचे अपडेट जाणून घ्यायचे पण त्याआधी आपण कोल्हापूरला जाऊया. अश्विन, कोल्हापूरला जाऊया. विजय केसरकर आपल्यासोबत आहेत. विजय, कोल्हापूरमध्ये महापालिका निवडणुकीत काय झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र आता चित्र नेमकं कसं आहे? आता कोणकोणते नेते आहेत ज्यांनी आपलं कसबपणाला लावलंय आणि आता मतमोजणी सुरू झाली आहे का तिकडे? विजय, थोडक्यात. अश्विन, अगदी बरोबर आहे. टपाली मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय करवीर तालुक्यातील ही सगळी टपाली मतमोजणी आहे ती देखील या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते. एकूण जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 मंत्री आणि 10 आमदारांची प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे. कोल्हापूर महानगरपालिकामध्ये काटेकी टक्कर आहे ते पाहायला मिळालं होतं आणि आता ग्रामीण भागामध्ये आपण जर बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची या ठिकाणी पकड मजबूत असते, मात्र अलीकडच्या काळामध्ये भाजप आणि शिवसेनेनं देखील या ठिकाणी आपलं जाळं आहे ते निर्माण केलेलं आहे. त्यामुळे काटेकी टक्कर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते आणि आता पुढच्या काही वेळातच या ठिकाणी पहिले कल आपल्या हाती येतील, त्याचबरोबर निकाल देखील पहिला आहे तो आपल्या हाती यायला सुरुवात होईल. कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती नेमका कुणाचा झेंडा फडकतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण मिनी मंत्रालय या ठिकाणी मानलं जातं जिल्हा परिषदेला. त्यामुळे 68 जागांवरती कोण बाजी मारतं आणि पंचायत समितीच्या 136 जागांवरती कोण बाजी मारतं हे पुढच्या काही वेळातच लक्षात येईल. अश्विन, खरं आहे, तेव्हा तुझ्याकडनं अपडेट जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद विजय या सगळ्या सविस्तर अपडेटवर. ग्रामीण भागात सत्ता कुणाची किंवा ग्रामीण भागात प्राबल्य कुणाचं हे जिल्हा परिषदांच्या निवडणुका ठरवतात. त्यामुळे एक प्रकारे मिनी विधानसभा असं सुद्धा या जिल्हा परिषद निवडणुकांना मानलं जातं, समजलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अश्विन, सत्ताधारी एकमेकांच्या विरोधात अनेक ठिकाणी लढताना आपण पाहिलेलं आहे, खास करून राष्ट्रवादी. कारण याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आणि अशा बऱ्याचशा जागा आहेत की ज्या जागांवरती घड्याळच्या चिन्हावरती दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे आहेत. म्हणजे तुतारी चिन्ह नाही तर घड्याळ चिन्ह घेऊन शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार सुद्धा उभे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अर्थातच त्या ठिकाणी नेमकं काय होतं हेही पाहणं महत्वाचं असेल. तर इकडे परभणीतली अपडेट येते. जिल्हा परिषदेचा कारभारी आज अर्थातच ठरणार आहे, त्यामुळे मतमोजणीसाठीची आता प्रक्रिया जी आहे ती आता सुरू होईल, किंवा सुरू झाली असेल. आता जिल्हा परिषदेच्या 54 गटातल्या 247 आणि पंचायत समितीच्या 108 गणांसाठी 433 उमेदवारांचं भवितव्य हे पणाला लागतंय. पंकज क्षीरसागर यांच्याकडनं आढावा पाहू. परभणी जिल्हा परिषद म्हणजेच मिनी मंत्रालयातील कारभाऱ्यांची निवड जी आहे ती आज होणार आहे, कारण परभणी जिल्हा परिषदेच्या 54 आणि 108 पंचायत समितीच्या गणांसाठीची मतमोजणी जी आहे ती काही वेळामध्ये सुरू होणार आहे. आपण जर बघितलं तर प्रशासनानं परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या या सभागृहामध्ये मतमोजणीची जी आहे ती कक्ष तयार करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर पूर्ण तयारी जी आहे ती मतमोजणीची करण्यात आलेली आहे. पहिल्यांदा 3 टेबलवर टपाली मतमोजणी केली जाणार आहे, त्यानंतर 40 टेबलवर सर्व जे 10 गण आहेत आणि 20 पंचायत समितीचे जे गण आहेत त्यांची मतमोजणी केली जाणार आहे. आणि हीच परिस्थिती परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आहे, कारण 9 तालुक्यांमध्ये ही मतमोजणी केली जाणार आहे. परभणीमध्ये या विद्यापीठामध्ये ही मतमोजणी होते, बाकीच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. आपण जर एक गणित जर बघितलं तर 54 जिल्हा परिषद गटांसाठी जवळपास 247 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि 108 पंचायत समितीच्या गणांसाठी जवळपास 433
33 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांच्या भवितव्याचा फैसला जो आहे तो आज होणार आहे. तर स्थानिक नेत्यांची जी ती प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काही नेत्यांच्या घरातील मंडळी सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर उभी आहे. त्यांच्या बाबत मतदारांचा काय कौल असतो, काय कौल होतो हे आता काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे आणि मतमोजणीला जी आहे ती काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. तर बऱ्याच ठिकाणी टपाली मतमोजणीला सुरुवात झाली. इकडे सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गण आणि पंचायत समितीच्या 130 गणांसाठी आज मतमोजणी होतीये. आणि आत्ताची दृश्य आपण सोलापूरची दृश्य पाहतोय. ईव्हीएम उघडायला सुरुवात झालेली आहे. स्ट्रॉंग रूम मध्ये ही सगळी ईव्हीएम ठेवली जातात. खरं तर जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम मतदानाचा आणि मतमोजणीचा अजित पवारांच्या निधनामुळे थोडासा बदलला गेला. 3 दिवसांचा शासकीय दुखवटा होता. परभणीमध्ये शिवसेना सध्या एका जागेवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. परभणीमध्ये शिवसेनेनं एका जागी आघाडी घेतलेली आहे. तर हळूहळू एक कल आपल्याला हाती येऊ लागतील. परभणीमध्ये आपण पाहिलं होतं ज्ञानदा, महापालिका निवडणुकीच्या वेळी ठाकरेंच्या शिवसेनेने काहीसा वर्चस्व तिकडे मिळवलेला होता. आता इकडे शिवसेना आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळतेय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं परभणीतलं किंवा एकूणातच त्या सगळ्या जिल्ह्यांमधलं चित्र काय असेल, जिल्हा परिषद पंचायत समितीमधलं आपल्याला स्पष्ट होईल. एकनाथ शिंदेच्या बाजूने पहिला कल गेला. अर्थात शिवसेना आघाडीवरती आहे. परभणीची जिल्हा परिषद सुद्धा तितकीच महत्वाची मानली जाते. काँग्रेस आणि शिवसेना हे मिळून महापालिकेत सत्ता स्थापन करतील असं चित्र असताना त्याच पार्श्वभूमीवर आता झेडपीच्या निवडणुका पार पडल्यात. पण महानगरपालिका ह्या शहरी भागांसाठी विशेष महत्वाच्या असतात, तर ग्रामीण भागाची सगळी गणितं ही झेडपीच्या निकालांवरती अवलंबून असतात. त्यामुळे चित्र वेगळं असू शकतं. परभणीमध्ये पहिला कल सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूनं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे टॅली सुद्धा थोडीशी बदलली आहे. आधी 8 जागा बिनविरोध झेडपीच्या आलेल्या होत्या, तर सगळ्या सिंधुदुर्गात नव्हत्या. 7 भाजपच्या आणि 8 एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची. आता शिवसेनेनं 2 जागी आघाडी घेतलेली आहे. त्यातली 1 जागा त्यांनी जिंकली आहे सिंधुदुर्गात, तर दुसरी परभणीमध्ये ते आघाडीवर आहे. आणि अजून एक कल हाती येतोय ज्ञानदा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने परभणीमधला दुसरा कल जातोय. त्यामुळे आता 1 ऑल अशी सध्याची स्थिती तिकडची. अर्थात एक कल आहेत, आपल्याला निकाल जे आहेत ते अजून काही मिनिटांनी काही तासांनी कळतील. मात्र परभणीमधली अपडेट, एक कल पहिला जो आला आजच्या दिवसभरातला तो गेला शिंदेच्या शिवसेनेच्या बाजूने, दुसरा कल आला ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने गेला. तर तिकडे गुहागरमध्ये देखील प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली. पुणे जिल्ह्यात देखील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. संभाजीनगरात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कल हाती येऊ लागतील. कोल्हापुरात देखील मतमोजणी सुरू झालेली आहे. 10 वाजून गेलेत. आपण पाहिलेलं की महापालिकेच्या निकालांमध्ये बराच विलंब झालेला होता. खूप उशिरानं हे निकाल समोर आलेले होते. चित्र नीट स्पष्ट झालेलं नव्हतं. पण आता झेडपीच्या वेळेला 12 जिल्हा परिषदांचे निकाल आज लागणार आहेत. 731 पैकी 13 जागांचे एक प्रकारे निकाल आणि कल हाती आलेले. टॅली कशी बदलली आहे? 731 झेडपीच्या जागांपैकी भाजप 7, शिवसेना 2, काँग्रेस 3, ठाकरे सेना 1. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरची अपडेट, कोल्हापूरला आपण मगाशीच बोललो होतो ज्ञानदा, ज्या पद्धतीने काँग्रेसने जोर लावला होता महापालिकेला, म्हणजे सतेज पाटील यांनी जबरदस्त परफॉर्मन्स तिकडे केला होता असं म्हणावं लागेल. त्याच काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या जिल्हा परिषदेत देखील आघाडी घेतलेली दिसते. तर पंचायत समितीमध्ये देखील काँग्रेसच 6 ठिकाणी आघाडीवर आहे. त्यामुळे सध्या तरी कोल्हापुरात काँग्रेस ही पुढे जाताना दिसते. 6 ठिकाणी पंचायत समिती आणि त्यासोबतच जिल्हा परिषदच्या जागांवर देखील काँग्रेसने घेतलेली आघाडी. आणि मगाशी विजयनं आपल्याला कोल्हापूरच्या बाबतीत सांगितलं तसं की 3 मंत्री आणि 10 आमदार यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे. परभणीमध्ये दोन्ही शिवसेना एकेका जागी आघाडी घेत असल्याचं चित्र आहे. कोल्हापुरात मात्र काँग्रेसनं मुसंडी मारली सध्याच्या प्राथमिक कलांमध्ये, कारण कोल्हापुरात पंचायत समितीत काँग्रेस 6 जागांवरती आघाडीवरती आहे, तर जिल्हा परिषदेत 3 जागांवरती. परभणीचं चित्र काहीसं असं आहे की दोनही शिवसेनांनी, ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना, एकेका जागी सध्या आघाडी घेतलेली आहे. आणि अर्थातच एकनाथ शिंदेचा वाढदिवस आहे. एकनाथ शिंदेसाठी आजचा दिवस महत्वाचा आहे अर्थातच. आणि त्या दृष्टीनं शिवसेनेचे निकाल कसे येत आहेत, त्यांच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स ग्रामीण भागामध्ये कसा राहतोय हे सुद्धा पाहणं तितकंच रंजक असेल. आणि आपण थोडीशी टॅली पुन्हा एकदा त्यामुळे सांगूया. 731 पैकी 18 ठिकाणी जिल्हा परिषद सदस्यांचा जर विचार केला तर आपल्याला आता कल समोर आलेले आहेत. भाजप 9, शिवसेना 3, काँग्रेस 4 आता झालेले आहेत. 19 कल झाले. ठाकरेंच्या सेनेच्या बाजूने गेले 3 कल. आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि त्यासोबतच इकडे राष्ट्रवादी अजित पवार यांना अजून खातं उघडायचं आहे. संभाजीनगरचे देखील कल समोर आहेत. भाजप 2, शिवसेना 1 अशी सध्याची स्थिती. परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 आणि शिवसेना एका जागी आघाडीवरती आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसनं 4 जागांवरती आता आघाडी घेतलेली आहे.
आणि पंचायत समितीमध्ये 6 जागांची आघाडी काँग्रेसनं टिकवलेली आहे. तर परभणीमध्ये दोनही शिवसेनांना एकेका जागेवरती आघाडी मिळवणं सध्या शक्य झालेलं आहे. पण कोल्हापूरमध्ये काँग्रेसची मुसंडी प्राथमिक कलांमध्ये अश्विन पाहायला मिळते. खरं त्याच्यामुळे काँग्रेसचा परफॉर्मन्स इकडे कोल्हापूर आणि त्यासोबतच अन्य जागी कसा राहतो पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आताच मगाशी बातमी आली ती ज्ञानदा की ज्या पद्धतीने ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा, त्यामुळे आता बघावं लागेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस स्वतंत्र वाटचाल त्यांची सुरू करते का, कारण तसे केडरला आदेश देण्यात आला अशी बातमी समोर आली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हा परफॉर्मन्स त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा येणाऱ्या काळामध्ये ठरू शकतो. आणि महापालिकांच्या निकालांमधनं शहरी भागात ताकद कुणाची आहे हे स्पष्ट झालं. तर आता झेडपीच्या निकालांमधनं, जिल्हा परिषद निकालांमधनं ग्रामीण भागावर पकड कुणाची मजबूत आहे हे सुद्धा समोर येणार आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजप 2, शिवसेना 1 अशी सध्याची परिस्थिती आघाडीच्या बाबतीतली. आणि काही दृश्य आपण पाहतोय. खरं अर्थातच इकडे मतमोजणीची लगबग सगळ्यांनाच उत्सुकता आहे. धाराशिवमधली एक अपडेट येते. मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ झाल्याचं कळतंय. काय नेमकं झालं आपल्याला कळेल पुढच्या काही मिनिटांमध्ये. मात्र मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालाय अशी सध्याची स्थिती धाराशिवमध्ये. मतमोजणी झाली तरी प्रतिनिधी एक पण मध्ये सोडलेला नाहीये. 9 वाजता प्रतिनिधीला स्वतःला तयार नाहीत. काय झालं? दोखी गणाचा मी जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद उमेदवार जो आहे संजू सूरज पवार तो अबसेंट आहे. त्याच्या प्रतिनिधी म्हणून मी आलोय. मी एक अर्धा पाऊण तास झालं मी त्यांना विनंती करतोय की मला सोडा, पण ती सोडायला तयार नाहीत. धक्काबुक्कीचा प्रकार आहे. एकदा बघा तुम्ही एकदा. आणि बरोबर 1 तास झालेलं आहे. 1 तास फक्त फिरवा ऐकू येते त्यावरनं एवढं कळू शकते की मतमोजणी केंद्रात आत सोडण्यावरनं हा सगळा गोंधळ सध्या पाहायला मिळतोय. प्रतिनिधी असतात पक्षाचे, उमेदवाराचे, जे मतमोजणी केंद्रावर आतमध्ये उपस्थित असतात. तर हेच आत सोडण्यावरनं हा सगळा गोंधळ सुरू असल्याचं धाराशिवमधलं चित्र आहे. तिथे सिंधुदुर्गामध्ये 5 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतली आहे, तर शिंदेची शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवरती आहे. बिनविरोधचा जो पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण गेले काही दिवस पाहतोय, त्यामध्ये सिंधुदुर्गाने आघाडी घेतलेली होती. 8 जागा बिनविरोध जिल्हा परिषदेच्या सिंधुदुर्गातनं समोर आलेल्या होत्या. अश्विन, रायगडमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एकेका ठिकाणी आघाडीवर असल्याचं सध्याचं चित्र दिसतंय. खरं त्यामुळे आता 27 हा आपला आकडा आहे. आपल्याला वरची टॅली जी आहे आपल्या स्क्रीनच्या वरती ते आकडे आता झपाट्याने बदलतात. 28 झाले आता. भाजप 15, शिवसेना 5, काँग्रेस 5, ठाकरेंची सेना 4, 30 पर्यंत गेला आकडा. त्यामुळे झपाट्याने आकडा बदलतोय. रायगडमध्ये शिवसेना भाजप प्रत्येकी एका जागे आघाडीवर. परभणीत दोन्ही शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकेका जागी आघाडीवर. तर सिंधुदुर्गात 5 भाजप 2 शिवसेना अशी सध्याची आघाडीची स्थिती. परभणीत शिवसेना 2, ठाकरेंची शिवसेना 3 आणि काँग्रेस 2 ठिकाणी आघाडीवर आहे. तर सध्याची 30 जागांची आकडेवारी समोर आली आहे. 15-5 भाजप शिवसेनेला, काँग्रेसला 6, ठाकरेंची सेना 4. राष्ट्रवादीचे दोन्ही ज्या राष्ट्रवादी आहेत त्यांना अजून तरी अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये. इतरही अजूनही शून्यावरच आहेत. मात्र 15-5-1-6-4 राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा जो आहे त्यांना 1 जागा सध्या आघाडी आपल्याला बघायला मिळते. 731 पैकी 31 ठिकाणचे कल समोर येते. आणि सध्याची जी दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय ती धाराशिवच्या एका मतमोजणी केंद्रावरची दृश्य आहेत, ज्यामध्ये काही कार्यकर्ते, प्रतिनिधी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. त्यांना आत जायचंय मतमोजणी केंद्राच्या आत, पण प्रशासन त्यांना जाऊ देत नाहीये असा त्यांचा आक्षेप आहे. अर्थातच अधिकृत ओळखपत्र लागतं, कागदपत्र लागतात, त्याशिवाय आतमध्ये सोडलं जात नाही. पण काहीतरी गोंधळ इथे पाहायला मिळतोय. वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक वळसे पाटील ह्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्गाचा उल्लेख तू मगाशीच केलास. रायगडमध्ये शिवसेना आणि भाजप प्रत्येकी एका जागेवरती आपली आघाडी टिकवू नये. दोन्ही बाजूंकडनं सातत्यानं हे रायगडच्या बाबतीत सांगितलं गेलं की आम्हीच क्रमांक 1चा पक्ष असू. खरं तर कोकणामध्ये खास करून म्हणजे रायगडचा पट्टा, रत्नागिरीचा पट्टा आणि सिंधुदुर्ग जिल्हा तिन्ही ठिकाणी कमालीची चुरस भाजप आणि त्यांचे इतर सत्तेमधलेच मित्रपक्ष यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि परभणीमध्ये देखील अपडेट येते. ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना यांच्यामध्ये काहीशी फाईट आहे. तर संभाजीनगरमध्ये भाजप 2, शिवसेना 1 अशी स्थिती. आणि परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 आणि शिवसेना एका जागी आघाडीवर. 33 ठिकाणचे कल आपल्याला जिल्हा परिषदेचा विचार केला तर समोर आलेले आहेत. 15-5 म्हणजे भाजप 15, शिवसेना 5, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 7, ठाकरेंची सेना 4 आणि इतर 1 अशी सध्याची स्थिती. एकूण 33 कल आपल्या समोर. 731 पैकी 33 कल समोर आलेले आहेत. 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका आज पार पडतात, त्याची मतमोजणी होणार आहे. आणि पंचायत समिती म्हणजे 125 पंचायत समिती आहेत, ज्यामध्ये 1462 जागा आहेत.
तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद दोन्हीकडे सत्ता कुणाची येते हे पाहणं मोठं रंजक असेल, कारण शहराची आणि सोबतच ग्रामीण भागाची गणितं आणि त्यानंतर जिल्ह्याचं व्यापक गणित, राज्याचं व्यापक गणित या निकालानंतर आपल्या समोर येणार आहे. सध्या तरी भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. जिल्हा परिषदांचा विचार करता 16 जागांची विविध ठिकाणची भाजपची आघाडी, शिंदेची शिवसेना 5, राष्ट्रवादी अजित पवारांची 1, 7 काँग्रेस, 4 ठाकरे सेना आणि इतर 1 अशी टॅली आहे, जी टेलिव्हिजन स्क्रीनच्या वर तुम्हा प्रेक्षकांना टॅली दिसतेय किंवा जे आकडे दिसत आहेत ते जिल्हा परिषदांचे आकडे आहेत. 12 जिल्हा परिषदांमध्ये मिळून 731 जागा आहेत आणि त्या 731 जागांवरती कोण कोण कुठे कुठे आघाडीवर हे पक्षाप्रमाणे तुम्ही पाहू शकताय. टेलिव्हिजन स्क्रीनच्या दोन्ही बाजूला तुम्हाला प्रत्येक जिल्हा परिषदेचे अपडेट मिळतील, म्हणजे तुमची जिल्हा परिषद कोणती आहे त्यानुसार तुम्ही ते अपडेट तिथे पाहू शकाल. तर टेलिव्हिजन स्क्रीनच्या अगदी तळाला 125 पंचायत समित्यांचे कल, निकाल हे आपल्या समोर येणार आहेत. परभणी, कोल्हापूर सगळीकडे रंजक चित्र दिसतंय. कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे, भाजप सध्या एका जागेवरती आघाडीवर आहे, तर काँग्रेस 4, परभणीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2, तर शिंदेची शिवसेना एका जागी आघाडी घेतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि संभाजीनगरचा देखील अपडेट आहे, परभणीचा अपडेट आहे. त्यामुळे सुरुवातीला या ठिकाणचे अपडेट येत असतानाच आता वरचं चित्र कसं बदलते तेही आपण बघतोय. 731 पैकी 35 कल समोर, ज्याच्यात भाजपच्या खात्यात जात आहेत 17, शिवसेना 5, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 7, ठाकरेंची सेना 4, एकूण 37 कल आता समोर आलेले. आणि वेगवेगळ्या जिल्हावाईज देखील चित्र आपल्याला जर बघायचं झालं तर आपल्या टीव्ही स्क्रीनच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बघू शकता. परभणीमध्ये काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2, भाजप 1 अशी सध्याची स्थिती. धाराशिवमध्ये 2-1 भाजप शिवसेना, ठाकरेंची सेना 1, 63 पैकी 4 ठिकाणचे कल समोर. तर लातूरमध्ये भाजप 1, शिवसेना 2, काँग्रेस आणि ठाकरेंची सेना प्रत्येकी 3-3 हो. अशी लातूरमधली स्थिती. आपण उल्लेख केला की दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे आघाडीवरती आहेत. आंबेगाव तालुक्यातल्या पारगाव, जाकरवाडी या गटामधनं विवेक वळसे पाटील सध्या 43 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे. या निवडणुकीत सुद्धा अश्विन, नातेवाईक असोत, सगळे सोयरे असोत, यांना उमेदवारी मिळणं, त्यांनी निवडणुका लढवणं हे कमालीचं चर्चेत होतं. भरत गोगावलेंचे सुपुत्र विकास गोगावले हे सुद्धा पहिलीच निवडणूक लढतायत, त्यामुळे त्यांचं काय होतं आहे ते आघाडी घेतात का हे पाहणं सुद्धा रंजक ठरणार आहे. परभणीमध्ये, कोल्हापूरमध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की कोल्हापुरात काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे भाजप आणि शिवसेनेच्या तुलनेमध्ये. परभणीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करता भाजप 1, शिवसेना 2 जागी आघाडीवरती आहे, तर परभणी झडपीमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 जागांवरती आघाडी घेते. 38 कल समोर आहेत. जिल्हा परिषदेचा विचार केला तर 731 पैकी भाजप 18, शिवसेना 5, राष्ट्रवादी 7 आता झालेत, 42 कल समोर आलेत आणि काँग्रेस 7, ठाकरेंची सेना 4 अशी सध्याची स्थिती. अश्विन, आकडा बदललाय, 45 कल समोर आलेले आहेत. पुन्हा एकदा आकडा बघतो, त्यामुळे क्षणाक्षणाला आता आकडे हे बदलत जातील, कारण अर्थातच पोस्टल नंतर प्रत्यक्ष ईव्हीएमची मतमोजणी आता एव्हाना सुरू होत असेल. कोल्हापूरचा विचार केला तर भाजप 1, काँग्रेस 4 आणि राष्ट्रवादी 2 असं कोल्हापुरातलं चित्र. तर पुण्यामध्ये राष्ट्रवादी 5, भाजप 2, शिवसेना 1 आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप 1, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 2. त्यामुळे सध्याच्या घडीला कोल्हापुरात पुन्हा एकदा काँग्रेस ही आघाडी घेताना दिसते. कोल्हापूरमध्ये महापालिकांचा विचार करता सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस ठरला होता, पण महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवलेली, त्यांची आकडेवारी जास्त होती, त्यामुळे सत्ता स्थापना करण्यामध्ये महायुतीला यश मिळालं. आता सुद्धा काँग्रेसनं कोल्हापूरमध्ये एक हाती आघाडी घेतलेली आहे. सध्याचं चित्र जेवढं दिसतंय त्यानुसार भाजप जिल्हा परिषद आकड्यांमध्ये, निकालांमध्ये सध्या 20 जागांवरती आघाडीवर आहे. शिंदेची शिवसेना 8, अजित पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 7, ठाकरे सेना 4 आणि इतर 1 असं राज्याचं 53 जागांचं जिल्हा परिषदांचं चित्र आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं सर्वाधिक आघाडी आत्ता या क्षणी कुठे घेतली आहे तर ती कोल्हापूरमध्ये घेतलेली आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजप 2, शिवसेना 1 आणि ठाकरेंची शिवसेना एका जागी आघाडीवर आहे. परभणी झडपीमध्ये सुद्धा तसंच काहीसे चित्र थोड्याफार फरकानं पाहायला मिळते. सिंधुदुर्गात भाजप 12 आणि शिवसेना 3 जागांवरती आघाडीवर आहे. खरं सिंधुदुर्गातलं जसं आपण मगाशी म्हटलं की ज्या बिनविरोध आलेल्या होत्या त्या कोकणामधल्या सगळ्या जागा होत्या हो. आणि त्याच्यामुळे इकडे नेमकं आता काय होतं, कारण परत तिकडचा आणखी एक मुद्दा तो म्हणजे अर्थातच पालकमंत्री पदाचा. त्यामुळे तिकडे नेमकं कारण आताही जेव्हा भरत गोगावलेंना विचारलं तेव्हा त्यांनी थोडंसं सावधच उत्तर दिलं की बघूया आता या निकालानंतर नेमकं काय होतं ते आम्ही सांगू शकत नाही. मात्र पालकमंत्री पदावर नसलेली चुरस राष्ट्रवादी, अजित पवार पक्ष आणि त्यासोबतच शिवसेना आणि त्याच्यानंतर ही लोकल म्हणजे स्थानिक निवडणूक ज्याच्यामध्ये आता कोण बाजी मारते आपण बघूया.
61, 64 वेगवान कल आपल्या हाती येत आहेत. भाजप 26, शिवसेना 12, राष्ट्रवादी 11, काँग्रेस 10 सगळे डबल डिजिटमध्ये गेले. ठाकरेंची सेना 4 आणि इतर 2 अशी सध्याची स्थिती आहे. जवळपास आता 65 कल आपल्या हाती आले. हो, आणि ज्यामध्ये अर्थातच पहिली आघाडी ही भाजपची आहे, त्याखालोखाल शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आपण पाहतोय. पण हे महायुतीचे पक्ष झाले, पण महाविकास आघाडीचा विचार करता सर्वाधिक आघाडी कोणी घेतली आहे तर ती काँग्रेसनं घेतलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा आकडा कोल्हापुरातनं अधिक मोठा आहे. त्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला करावा लागेल. लातूरमध्ये जसं मगाशी निशांत भद्रेश्वर यांनी आपल्याला सांगितलं की लातूरमध्ये काँग्रेसकडनं भाजपनं गेल्या वेळेला जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणली. ती सत्ता भाजपला राखायची तर काँग्रेसला ती पुनर्स्थापित करायची आहे. सध्या लातूरचा विचार करता काँग्रेस 3 जागांवरती तर भाजप 2 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अश्विन, कोल्हापूरचे अपडेट. कोल्हापुरात भाजप 1, काँग्रेस 4 आणि राष्ट्रवादी 2 अशी स्थिती आहे. त्यामुळे कोल्हापुरात अतिशय काटेकी टक्कर बघायला मिळते. तिकडे सिंधुदुर्गात भाजप 12, शिवसेना 3, त्यामुळे सिंधुदुर्गात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग 2 इंटरेस्टिंग लढती राहणार आहेत. लातूर भाजप 2, काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर. लातूरच्या जिल्हा परिषदेतली ही आकडेवारी. तर रायगडमध्ये पुन्हा एकदा नेक अँड नेक फाईट आहे. भाजप शिवसेना प्रत्येकी 5 जागी आघाडीवर. हो, रायगडमध्ये राष्ट्रवादी 3, ठाकरेंची शिवसेना 1 जागी आघाडीवर. त्यामुळे रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतचे जे कल हाती आलेले आहेत त्यानुसार भाजप 5 जागांवरती आघाडीवर आहे. भाजप असो शिवसेना असो, दोन्ही बाजूच्या नेत्यांकडनं सातत्यानं हा दावा केला जातोय. राष्ट्रवादी सुद्धा त्यामध्ये आहे. राष्ट्रवादीला विसरून चालणार नाही की जिल्ह्यामध्ये सत्ता आमची स्थापित होईल. खरं तर राष्ट्रवादीच्या बाबतीत वेगळी गणितं आपल्याला मांडावी लागतील, कारण अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीनं कुठेच प्रचार केला नाही. राष्ट्रवादीने एक प्रकारे भावनिक आवाहन आपल्या मतदारांना केलंय की राष्ट्रवादीला मतं म्हणजे अजित पवारांना खरी श्रद्धांजली. त्यानुसार आज जेव्हा अजित पवारांच्या 13व्याचा विधी पार पडतो आहे तेव्हा अजित पवारांची राष्ट्रवादी नेमक्या किती जागांवरती आपला विजय स्थापित करतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं म्हणावं लागेल. एक विचित्र योगायोग या निवडणुकीमध्ये आपल्याला हा दिसून आलेला आहे. आणखी कोणकोणते अपडेट येतात तेही आपण पाहूयात. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना 4 जागांवरती आघाडी घेऊन आहे. लातूरमध्ये भाजप 2 आणि काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर. तर रायगडमध्ये एक अतिशय काटेकी टक्कर 5-5. राष्ट्रवादी 3, ठाकरेंची सेना त्यांचीही आघाडी समोर येते. पण भाजप आणि शिवसेना यांची 1-1 जागी किंवा 3-3 जागी आघाडी. आणि त्याच्यामुळे कोकणामध्ये काय होते, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात काय होते, कारण आपण मगाशी जसं बघितलं भरत गोगावले कॉन्फिडंट होते की आमचाच पक्ष शिवसेना हाच पक्ष सर्वात जास्त जागा मिळवेल असा त्यांनी दावा केलेला होता. त्यांनी विश्वास व्यक्त केलेला होता. पाहावं लागेल आता, कारण सध्याची स्थिती आहे ते दोघेही समसमान पुढे जात आहेत. त्यासोबतच तिकडे अर्थातच कोल्हापूर असेल, लातूर असेल, पश्चिम महाराष्ट्रातले देखील महत्त्वाचे जिल्हे. इकडे मराठवाड्यामध्ये काय चित्र आहे तेही बघावं लागेल, कारण परभणीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने जी आहे ती बाजी मारलेली होती, मोठी कामगिरी केलेली होती. सोलापुरातली अपडेट येते. भाजप 3, राष्ट्रवादी 2 जागी आघाडीवर आहे. तर लातूरमध्ये भाजप 2 आणि काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर. त्यामुळे नेक अँड नेक फाईट अनेक ठिकाणी. रायगडमध्ये जसं म्हटलं आपण भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 5-5 ठिकाणी, तर रत्नागिरीत शिवसेना 4 ठिकाणी आघाडीवर. आणि कोकणचा अश्विन तू मगाशी उल्लेख केला, त्या उल्लेखानुसार सिंधुदुर्गाचं गणित विशेष म्हणावं लागेल, कारण सिंधुदुर्ग जिल्हा हा आतापर्यंत शिवसेनेचा एक हाती गड किंवा बालेकिल्ला मानला जायचा. आणि हे गावचं चित्र दाखवून आपण एक प्रकारे आपल्या प्रेक्षकांपर्यंत आकडेवारी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे जिल्हा परिषदांमध्ये. शिवसेना 17, 18 पर्यंत ही आघाडी आता गेलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 15, काँग्रेस 10, ठाकरे सेना 6 आणि इतर 3. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजूनही कुठेच आघाडी घेता आलेली नाहीये. 731 जागांपैकी पुढे पुढे चित्र अधिक स्पष्ट होत जाईल. आणि सिंधुदुर्गाचा उल्लेख केला होता, तर सिंधुदुर्गामध्ये जो बालेकिल्ला आतापर्यंत शिवसेनेचा मानला जायचा, जो गड शिवसेनेचा मानला जायचा, तिथे आता वर्चस्व प्रस्थापित करताना भाजप आपल्याला दिसते आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सुद्धा आणि ज्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा. अश्विन, खरं त्याच्यामुळे तिकडे आता बघावं लागेल की पुढची गणितं नेमकी कशी असतील. मात्र सध्याची ही आकडेवारी 731 पैकी आपल्या समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये जवळपास आता 80 जागांचे कल जे आहेत ते समोर येतात, ज्याच्यात अर्थातच भाजप क्रमांक 1 वर आहे. आणि रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी 3, शेकाप 2 आणि ठाकरेंची सेना देखील एका जागी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे 89 जागांचे कल सध्या हाती आलेले आहेत, ज्याच्यापैकी 34-20 अशी सध्याची स्थिती आहे. आणि आकडेवारी जी आहे ती वाढतच जाईल. अर्थातच राष्ट्रवादी 16, काँग्रेस 10, ठाकरेंची सेना 6, इतर 3. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अजून खातं उघडायचं आहे. 731
ही आकडेवारी एकूण त्याच्यापैकी 89 कल जे आहेत ते आता समोर आलेले आहेत. आणि पुणे जिल्ह्याचा आपण मगाशी बोलत होतो, पुणे जिल्ह्याचा जर का आपण विचार केला, रायगडची टॅली दिसते 5-5 अशी टॅली आहे. भाजप 5 आणि शिंदेची शिवसेना 5. पण पुण्यामध्ये सुद्धा अगदी काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सध्या कलांच्या बाबतीत पुढे असल्याचं चित्र दिसून येतं आहे. पुणे जिल्ह्याचा जर का आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये जास्त ताकद ही राष्ट्रवादीच्या आमदारांची आहे, पण भाजपनं सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावली. प्रचार सभा कुठेही झाल्या नाहीत, मोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या नाहीत, डोर टू डोर प्रचारावरती भर दिला गेला. त्यामुळे निकाल काय असतील हे पाहावं लागणार आहे. रत्नागिरी झेडपीमध्ये भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे. सोलापुरात भाजप 7, शिवसेना एका जागेवरची आघाडी आपली टिकवून आहे. कोल्हापूरमध्ये भाजप 1, शिवसेना 1 आणि राष्ट्रवादी 1 असं चित्र पाहायला मिळत आहे. तर रायगडमध्ये शेकाप 2 आणि भाजप 5 जागी आघाडीवर, शिवसेना 5, राष्ट्रवादी 3 जागी आघाडीवर. त्यामुळे रायगडमधलं चित्र सध्याच्या घडीला आपल्या समोर आहे. शेकाप 2 आणि भाजप 5 जागी आघाडीवर, तर शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी 3 जागी आघाडीवर. त्यामुळे प्रत्येक पक्षाचं इकडे अकाउंट आपल्याला ओपन झालेला जवळपास बघायला मिळतोय. पाहावं लागेल आता की नेमकं आघाडी किंवा वर्चस्व कोण गाजवतं ते. पण सध्याच्या घडीला नेक अँड नेक फाईट, खास करून भाजप आणि शिवसेनेमध्ये अतिशय चुरशीची ही लढाई रायगड जिल्हा परिषदेकरता. आणि जवळपास 90 जागांचे कल आपल्या हाती आले. 771 जागांपैकी जिल्हा परिषदेच्या, ज्यात भाजप 34, शिवसेना 20, राष्ट्रवादी 16, काँग्रेस 10, ठाकरेंची शिवसेना 6 आणि इतर 3 असं चित्र राज्यातलं 731 पैकी 91 जागांचं आपल्याला पाहायला मिळतंय. 94 जागा झाल्यात. अश्विन, पुन्हा एकदा आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून बघतोय की कोण कसं सुसाट सुटलेलं आहे. कलांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 16 आणि पहिला निकाल हाती येतोय. माढा तालुक्यातला पहिला निकाल माझाच्या हाती आलाय. भोसरे गटामध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे यांचा विजय झालाय. तर माढा तालुक्यातनं पहिला निकाल आता समोर आलेला आहे आपल्याला. माढा तालुक्यातल्या भोसरे गटामध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे या जिंकलेल्या आहेत. माढामधून पहिली अपडेट, निकालाची पहिली अपडेट म्हणजे जवळपास आता काउंटिंग सुरून अर्धा तास झालेला आहे. 10 वाजून 30 मिनिटं होत आहेत आणि पहिला निकाल माढा तालुक्यातनं आपल्या हाती आला. तो राष्ट्रवादीच्या बाजूने गेलेला आहे. राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे या जिंकलेल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल आहे. माढामधनं हा निकाल हाती येतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने हा निकाल आहे. अश्विनी दळवे यांचा विजय झालेला आहे. आतापर्यंत 101 जागांचे कल हाती आले, ज्यापैकी 38 भाजप, शिवसेना 22, राष्ट्रवादी 19, काँग्रेस 11, ठाकरे सेना 6 असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद निकालांवरती सुद्धा सर्वांचं लक्ष असेल, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा आपण माढाची अपडेट देऊयात. सोलापूर जिल्हा परिषदेच्या माढामधनं अश्विनी दळवे, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्या विजयी झालेल्या आहेत. भोसरे गटातल्या सांगलीमध्ये भाजप 3, शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवर आहे. सिंधुदुर्गात भाजपची आघाडी मोठी आहे, 12 जागांची आघाडी आहे, तर शिवसेनेनं 3 जागांवरती आघाडी घेतली आहे. पुण्यामध्ये भाजप 2, तर राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिंदेची शिवसेना एका जागी आपली आघाडी टिकवून असल्याचं चित्र आहे. पण कोल्हापूरमध्ये इंटरेस्टिंग चित्र अश्विन, कारण कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त आघाडी ही काँग्रेसची आहे. काँग्रेस 5 जागी आघाडीवर, इतर 3 ठिकाणी आघाडीवर. तर सांगलीतलेही अपडेट आता हळूहळू बाकीच्या जिल्ह्यांमध्येही येत आहेत. त्याप्रमाणे भाजप 3 आणि अन्य ठिकाणी 2, तर कोल्हापुरात भाजप 2, शिवसेना 2, राष्ट्रवादी 5. जिल्हा परिषदेचा हा निकाल. काँग्रेस 5 आणि अन्य 3. जिल्हा परिषद निकालाचे हे अपडेट्स आणि काय आकडेवारी आता समोर येते, कुणाची एसटी किंवा कुणाची गाडी सुसाट सुटते, तर हे चित्र आपल्या समोर आहे. सध्याच्या घडीला ही आकडेवारी आपल्या समोर आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेसला 11 जागी आघाडी मिळालेली आहे जिल्हा परिषदेत. ठाकरेंची शिवसेना 6, शरद पवार पक्षाला अजून खातं उघडायचं आहे, इतर 5, भाजप 39, शिवसेना 22, राष्ट्रवादी 19. 102 कल, म्हणजे कलांमध्ये आता शतक पूर्ण झालेले आहे. 102 कल समोर येत आहेत. कोल्हापूरचा अपडेट, काँग्रेस 5, जनसुराज्य 3 ठिकाणी आघाडीवर, भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी 5 ठिकाणी आघाडीवर. कोल्हापूर जिल्हा परिषदेतले अपडेट अत्यंत वेगाने येत आहेत. तर माढा तालुक्यातला पहिला निकाल हा आपल्या हाती आलेला आहे. माढा तालुक्यात भोसरे गटातनं राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे जिंकलेले आहेत. त्यामुळे पहिला निकाल हाती आलेला आहे अर्ध्या तासामध्ये. महाड जिल्हा परिषदेत भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले हे सुद्धा आघाडीवरती आहेत. माढा तालुक्यातल्या पहिला निकालासंदर्भातली अपडेट सुद्धा तुम्ही एबीपी माझावरती पाहताय. भोसरे गटातनं राष्ट्रवादीच्या अश्विनी दळवे यांनी विजय मिळवलेला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा पहिला निकाल आहे. विकास गोगावलेंनी रायगडमधनं सुद्धा आघाडी घेतलेली आहे. भरत गोगावले त्यांचे वडील शिवसेनेचे महत्वाचे नेते आहेत, राज्यातले मंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे अर्थातच मुलाच्या निवडणुकीतनं वडिलांची प्रतिष्ठा सुद्धा एक प्रकारे पणाला लागलेली. अश्विन,
खरं आहे, त्याच्यामुळे बघावं लागेल आता की तिकडे येणाऱ्या काळामध्ये कशी गणितं बदलतात, कारण तो पालकमंत्री पदाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. आणि मगाशीच जसं आपण म्हटलं, त्यांनी सांगितलं की बघूया आता आमचे श्रेष्ठी ठरवतील, पण या निवडणुकीतनं अजून कदाचित आपली ताकद जी आहे ती आणखी अधोरेखित करण्याच्या दृष्टीने भरत गोगावलेंसाठी हा निकाल फार महत्वाचा असेल. जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय जिल्हा परिषद निकालांचं हे चित्र, कलांचं चित्र किंबहुना 39 भाजप, 22 शिवसेना, 19 राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, 11 काँग्रेस, 6 ठाकरेंची शिवसेना, इतर 5 अजूनही शरद पवारांच्या पक्षाला अकाउंट ओपन करायचंय. जिल्हा परिषदेमधली ही स्थिती. आणि 831 पैकी जवळपास 100+ आता आपल्याला कल जे आहेत ते समोर आलेले, 107 कल झालेत किंबहुना. लातूर जिल्ह्यात मनसेचा उमेदवार पानगाव गणामध्ये आघाडीवर. लातूरमधनं अपडेट. लातूरमधली मोठी अपडेट की मनसेच्या उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे. लातूरमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये आपण काँग्रेसचं प्राबल्य पाहिलेलं होतं. लातूर जिल्ह्यातल्या पानगाव गणामध्ये मनसेचा एक उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण महायुतीचा एकत्रित विचार करता बऱ्याच ठिकाणी मंडळी काही एकत्रित निवडणुका लढलेली नाहीयेत, पण तरी सुद्धा आत्ताचे जे 109 आकडे आपल्या समोर आले, 109 जागांचे आकडे, त्यानुसार महायुतीचं प्राबल्य हे आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये स्पष्टपणे जाणवतंय. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं मुसंडी मारत 4 जागांवरती आघाडी घेतली आहे. सांगलीत भाजप 3 तर शिवसेना 2 जागी आघाडी टिकवून आहे. कोल्हापूरमध्ये भाजप 3, शिवसेना 2, राष्ट्रवादी 5 ठिकाणी आघाडीवर आहे. काँग्रेसनेही 5 ठिकाणी आघाडी घेतली तर जनसुराजीची आघाडी 3 इतकी आहे. अश्विन, लातूरमधली अपडेट आपण पुन्हा आपल्या प्रेक्षकांना सांगूया, कारण मनसेचा उमेदवार तिकडे आघाडीवर आहे. परभणीमध्ये ज्या परभणीमध्ये महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेने परफॉर्मन्स दिलेला होता, तिकडे पुन्हा एकदा त्यांचीच आघाडी पाहायला मिळते. त्यामुळे सध्याच्या घडीला 111 कल आता आपल्या समोर आहेत. एकूण 731 पैकी जिल्हा परिषदेचा विचार केला तर भाजपच्या खात्यात जात आहेत 43 कल, शिवसेना 25, राष्ट्रवादी 21, काँग्रेस 11, ठाकरेंची सेना 8, इतर 5. 114 कल आता झालेले आहेत आणि प्रत्येक क्षणागणिक हे कल वाढत आहेत. सांगलीत भाजप 3, शिवसेना 2 ठिकाणी आघाडीवर आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर 4 भाजप, साताऱ्यामध्ये 1 भाजप, एकमेव जो कल समोर आहे तो भाजपच्या बाजूने जातोय. आणि त्यासोबतच इकडे धाराशिवमध्ये अजून समोर यायची स्थिती. लातूरमध्ये 5 पैकी 2 भाजप, 3 काँग्रेस, तर सांगलीमध्ये 5 भाजप, 4 शिवसेना, 1 काँग्रेस राष्ट्रवादी. रायगडमध्ये मात्र भाजप शिवसेना अतिशय काटेकी टक्कर, 5-5 अशी सध्याची स्थिती. सांगलीमध्ये भाजप 5 ठिकाणी आघाडीवरती आहे, शिवसेना 4 ठिकाणी आघाडीवर आहे. त्याचबरोबर काँग्रेसचा आपण जर का विचार केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकेका जागी आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला सांगलीमध्ये पाहायला मिळतं आहे. आणि खास करून लक्ष असेल ते पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदांकडे, कारण पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं जितकं प्राबल्य तितकंच प्राबल्य भाजपचं सुद्धा. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेमध्ये नेमकं चित्र कसं येईल, कसं दिसेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आता 122 जागांचे 731 जागा आहेत, त्यापैकी 122 जागांचे कल आपल्या हाती आलेत, ज्या कलांनुसार भाजप जवळपास अर्धशतकाच्या जवळ पोहोचलेला आहे. 47 जागांवरती भाजपची आघाडी आहे, शिवसेना 26, राष्ट्रवादी 24, काँग्रेस 12, ठाकरे सेना 8 तर इतर 5 असं राज्याचं 122 जागांचं जिल्हा परिषदांचं चित्र आपल्या समोर येत आहे. आणि ही आकडेवारी 122 कल सध्या समोर पुन्हा एकदा आपण पाहतोय. जिल्हा परिषदेचा विचार केला तर जवळपास 40च्या वरती आता आघाडी भाजपची, शिवसेना 25, राष्ट्रवादी 22, काँग्रेस 12, ठाकरेंची सेना 8, इतर 5. शरद पवारांच्या पक्षाला अकाउंट ओपन करायचं आहे. बारामतीतली अपडेट. दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढल्या होत्या. सुरुवातीच्या कालांमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे. बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढलेली होती आणि त्या कलांनुसार सुरुवातीच्या त्या निवडणुकीच्या आता राष्ट्रवादी आघाडीवर. साताऱ्यामध्ये भाजप 5, राष्ट्रवादी 2, शिवसेना एका जागेवर आघाडीवर. लातूरच्या आर्वी गण आणि गटात काँग्रेसने बाजी मारली आहे, तर तिकडे महाड जिल्हा परिषद भरत गोगावलेंच्या दृष्टीने प्रतिष्ठेची पुत्र विकास गोगावले मैदानात आहेत, ते आघाडीवर आहे. त्यामुळे लातूरमध्ये खरं तर काँग्रेसची जोरदार मुसंडी पाहायला मिळते. ती महापालिकेतही पाहायला मिळाली, ती आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. बारामती ज्याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे, बारामतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या बाजूला सुरुवातीचे काही कल जात आहेत असं चित्र आहे. पण लातूरच्या पानगावमध्ये त्या गणामध्ये मनसेचा एक उमेदवार आघाडीवरती आहे, हेही चित्र आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळत आहे. भाजप 48, आता सध्याचे जे कल आहेत त्यानुसार एकनाथ शिंदेची शिवसेना 29, राष्ट्रवादी 24, काँग्रेस 12, शिवसेना ठाकरेंची शिवसेना 10 आणि इतर 6 अशी सध्याची परिस्थिती. आकड्यांच्या बाबतीतली 132 जागांची हे कल आहेत आणि पहिला निकाल फक्त माढा तालुक्यातनं समोर आला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार तिथे विजयी झालेले आहेत.
अजूनही बाकी कुठले निकाल हाती आलेले नाहीयेत. पण कोल्हापूरमध्ये जसं लातूरमध्ये तसंच कोल्हापूरमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये जशी काँग्रेसनं मुसंडी मारली तशीच मुसंडी काँग्रेसची कोल्हापूरमध्ये सुद्धा पाहायला मिळते. महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा अगदी असंच या दोनही जिल्ह्यांमधलं चित्र समोर आलेलं होतं. काँग्रेसनं आपली सगळी ताकद इथे पणाला लावलेली होती. लातूरच्या आर्वी गण आणि गटामध्ये काँग्रेसनं बाजी मारल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. तर महाड जिल्हा परिषदेमध्ये भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आघाडीवर आहेत आणि वळसे पाटील, दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे सुद्धा या निवडणुकीमध्ये उभे आहेत. त्यांनी सुद्धा सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडी घेतलेली होती. आणि त्यामुळे आता बघावं लागेल पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र. सातारामध्ये जर आपण बघितलं, लातूरमध्ये किंवा चित्र समोर येतात. 133 ठिकाणचे सध्याचे कल समोर आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे अर्थातच मगाशी आपण जसं म्हटलं तसं भाजप हे सर्वाधिक ठिकाणी आघाडी घेताना आपल्याला बघायला मिळते. 48 म्हणजे जवळपास अर्धशतकाच्या जवळ आता भाजप पोहोचते. 48 ठिकाणी भाजपची आघाडी. शिवसेना 29, राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12, ठाकरेंची सेना 10, इतर 26. लातूरच्या आर्वी गण आणि गटामध्ये काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळे महाड आणि तिकडे महाड जिल्हा परिषद जे मगासपासून आपण म्हणतोय भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आघाडीवर. आटपाडीमध्ये खरसुंडी गटातील सेना उमेदवार जयदीप भोसले आघाडीवर आहे. तर परभणीत राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, शिवसेना भाजप प्रत्येकी 2 जागी. तर साताऱ्यामध्ये भाजप 5, राष्ट्रवादी 2, शिवसेना 1 जागी. अशी ही आघाडीची स्थिती. एकूण 133 हे आघाडीचे किंवा कलांचे आकडे आपल्या समोर आहेत जिल्हा परिषदेचा विचार केला. आणि सिंधुदुर्गामध्ये आतापर्यंतचे 15 कल समोर आले. त्यापैकी जवळपास 12 ते 13 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतलेली आहे. राणे कुटुंब हे अर्थातच इथे महत्वाचं ठरतं. म्हणजे निलेश राणे जरी शिवसेनेमध्ये असले तरी नितेश आणि नारायण राणे हे दोघे सुद्धा भाजपमध्ये आहेत. जिल्हा परिषदांचे 731 जागांपैकी आत्ताचे जे कल समोर आले त्यानुसार सर्वाधिक कलांमध्ये आपल्याला भाजपने आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा त्याचा उल्लेख आपण आत्ताच केला. पहिला निकाल हाती आलाय. भाजपचे राजेश जाधव हे पंचायत समितीमध्ये विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात इथे राणे पितापुत्रांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद आजमावणं आणि ती ताकद अधोरेखित करणं हे अर्थातच प्रतिष्ठेचं आहे. सिंधुदुर्गमधनं पहिला निकाल हाती आलेला आहे. पंचायत समितीत भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. राजेश जाधव यांनी भाजपसाठी पहिला विजय नोंदवला. अश्विन, तर सिंधुदुर्गातनं आता निकालांचे अपडेट देखील येऊ लागलेत. मगाशी कल समोर आलेले होते. पाहावं लागेल आता पुढचे निकाल कोणाच्या बाजूने जातात. 135 कल सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेचा विचार केला तर आपल्याकडे आलेले आहेत आणि भाजपने अर्धशतक ज्ञानदा पूर्ण केलेले आहे. सध्याचा विचार केला तर कलांमध्ये भाजप 50, शिवसेना 29, राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12. सांगोला शहाजी बापूंची विजयी सलामी. शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत. शहाजी बापूंनी तिकडे विजयी सलामी दिली आहे. सांगोल्यातली निवडणूक दादा लवटे यांचा विजय झालेला आहे. सांगोल्याची निवडणूक अर्थातच शहाजी बापूंनी अतिशय प्रतिष्ठेची केली आणि त्यांनी विजयी सलामी सुद्धा दिलेली आहे. शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे. सिंधुदुर्गातनं एक निकाल हाती आलेला आहे. सांगोल्यामधनं निकाल हाती आलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक निकाल माढामधनं हाती आलेला सुद्धा पाहायला मिळत आहे. 135 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत, ज्यापैकी 50 जागांवरती भाजपनं आघाडी मिळवली. 29 जागांवरती शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी 28, 12 जागी काँग्रेस, ठाकरे सेना 10 जागी. तर रायगडचा विचार करता भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये एक प्रकारे काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरीमध्ये शिवसेनेनं 4 जागांवरती आघाडी घेतली. कोल्हापूरमध्ये काँग्रेसची आघाडी जागांच्या बाबतीत सर्वाधिक आहे, ती 5 जागांची आहे. परभणीमध्ये राष्ट्रवादी 6 आणि त्याखालोखाल ठाकरेंची शिवसेना आपल्याला पाहायला मिळते. आटपाडीमध्ये सेना उमेदवार जयदीप भोसले यांनी सुद्धा आघाडी घेतली. जिल्हा परिषदेमध्ये परभणीमध्ये राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, शिवसेना आणि भाजप प्रत्येकी 2 अशी आघाडी आहे. पण कलांच्या बाबतीत अश्विन, भाजपनं आपलं अर्धशतक पार केलेलं आहे. 51 जागांवरती भाजपची आघाडी आपल्याला दिसते. 51-29 म्हणजे भाजप आणि शिवसेना अर्थातच लीडवर आहेत. भाजप 51, शिवसेना 29, राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12, ठाकरे सेना 10, इतर 6. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला अजून तरी कुठेही आघाडी घेता आली नाहीये. तिकडे संभाजीनगरमध्ये अजिंठा गट शिवसेनेने पहिला विजय नोंदवलाय. तर आता निकाल यायला लागलेत हळूहळू. आटपाडी जिल्हा परिषद खरसुंडी गटातला सेना उमेदवार आघाडीवर आहे. परभणीमध्ये राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, शिवसेना भाजप प्रत्येकी 2 जागी. तर तासगाव मांजर्डे जिल्हा परिषद राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आघाडीवर. आणि त्यामुळे सध्याच्या घडीला आकडेवारी काय सांगते जिल्हा परिषदेची, तर भाजप 51 ठिकाणी, शिंदेची शिवसेना 29 ठिकाणी, अजित पवारांची राष्ट्रवादी 28 ठिकाणी, 12 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर, ठाकरेंची शिवसेना 10 ठिकाणी आघाडीवर. तर
शरद पवारांच्या पक्षाला अकाउंट ओपन करता आलेलं नाही अजून तरी, आणि इतरांच्या खात्यात सध्या 6 ठिकाणची आघाडी जाते. जिल्हा परिषदेचं हे चित्र समोर आलेलं 136 ठिकाणचं कलांचं. तर परभणीमध्ये राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, तासगावमध्ये राष्ट्रवादी शपथचे मोहन पाटील यांनी जिल्हा परिषदेसाठी आघाडी घेतली आहे. भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागांवरती सांगलीत आघाडीवर आहे. तर शहाजी बापूंनी विजयी सलामी दिली आहे त्यांच्या पक्षासाठी. शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. संभाजीनगरामध्ये अजिंठा गट शिवसेनेचा आहे. राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आघाडीवर आहेत. त्यामुळे विकास गोगावले असोत, संस्कृती असोत, या सर्वांची आघाडी आपल्याला या निवडणुकीमध्ये सध्या पाहायला मिळते आहे. 51 जागांवरती भाजपनं आघाडी घेतली आहे. शिवसेना 29, दादांची राष्ट्रवादी 28, काँग्रेस 12, ठाकरे सेना 10. एकूण 731 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या, ज्यापैकी 138 जागांची कलांच्या बाबतीतली आकडेवारी ही आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय. खरं, आणि सोलापूरमध्ये विचार केला तर राम सातपुते जे विधानसभेला आपण बघितलेलं होतं चित्र वेगळं थोडंसं दिसलेलं होतं, मात्र इकडे त्यामुळे त्यांच्या पत्नी रिंगणात असल्यानं साहजिकच पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणे आपण कसबपणाला लागल्याने तिकडे संस्कृती सातपुते या आघाडीवर दिसत आहेत आपल्याला. तर सांगोल्यात शहाजी बापू पाटील ज्यांनी मागच्या निवडणुकीत बघितलेलं होतं आपल्याला थोडंसं एकटं पाडण्याचा प्रयत्न झाला असं म्हणत त्यांनी थोडीशी आपल्याच मित्रपक्षांबद्दल नाराजी व्यक्त केलेली, तर त्यांनी देखील इकडे जोर लावलेला दिसतोय, कारण त्यांनी देखील तिकडे आघाडी घेतलेली. शिवसेनेचे दादा लवटे किंवा जिंकलेले आहेत, त्यामुळे त्यांनी विजयी सलामी तिकडे दिलेली आहे. तर संभाजीनगरात देखील अजिंठा गट शिवसेनेने पहिला विजय मिळाला, आयेशा बेगम जिंकले. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी प्रमुख नेते, तिकडचे स्थानिक नेते जे आहेत त्यांच्यासाठी देखील या निवडणुका फार महत्वाच्या. कोल्हापुरातनं निकाल समोर आलाय. कोल्हापुरातनं आतापर्यंत काँग्रेसची आघाडी होती, पण काँग्रेसच्या बाजूने निकाल सुद्धा लागलेला आहे. कोल्हापुरातला निकाल आपण बघणारच आहोत, पण त्यापूर्वी सोलापूरचे अपडेट, कोल्हापूरची सुद्धा अपडेट आपल्या समोर आलेली होती. काँग्रेसनं पहिला विजय नोंदवलेला आहे आणि परभणीमध्ये राष्ट्रवादी 6, ठाकरे सेना 4, शिवसेना भाजप प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागी. सांगली जिल्हा परिषदेची स्थिती, रत्नागिरीमध्ये 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे. उदय बने गोळप गटातनं रत्नागिरीतनं हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं आहे. रत्नागिरीच्या हातखंबा गटातनं परशुराम कदम यांनी सुद्धा आघाडी घेतलेली आहे. आणि सांगलीमध्ये शिवसेना भाजप यांची नेक टू नेक फाईट आहे. खरं तर अगदी सुरुवातीचे कल आहेत. भाजप वेगानं पुढे चाललंय. 57 जागांची भाजपची आघाडी झाली आहे. शिवसेना 29, अजित पवारांची राष्ट्रवादी 30, काँग्रेस 16, ठाकरे सेना 10 आणि राष्ट्रवादी शपनं सुद्धा आता खातं उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कलांच्या बाबतीत 2 जागांवरती शरद पवारांची राष्ट्रवादी पुढे आहे, तर इतरांनी 10 जागी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे 154 कल आता समोर आलेले आहेत. आणि इकडे जिल्हा वाईज जर आपण बघितलं तर ते देखील आकडेवारी आपल्या समोर येत आहेत. सांगलीमध्ये जिल्हा परिषद भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी 2 जागी आघाडीवर. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये 2 अपक्ष उमेदवार आघाडीवर. त्यामुळे हे एक वेगळं चित्र समोर बघायला मिळते. जिल्हा परिषद गोळप गटातनं उदय बने आघाडीवर, त्यासोबत जिल्हा परिषद हातखंबा गटातनं देखील एक उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत. जिल्हा परिषदेतलं सध्याचं चित्र काय सांगताय तर 57 ठिकाणी म्हणजे अर्धशतक क्रॉस करून आता भाजप आणखी पुढे गेलेली आहे. 29 ठिकाणी शिवसेना, 30 ठिकाणी राष्ट्रवादी, 16 ठिकाणी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना 10, शरद पवार पक्षाने 2 जागी घेतलेली आघाडी. एकूण इतर जे आहेत त्यांची आकडेवारी देखील डबल डिजिट दुहेरी आकड्यामध्ये जाते 10. लातूर जिल्हा परिषद मनसेचाही एक उमेदवार आघाडीवर. लातूरमध्ये आणखी एक वेगळं चित्र, भाजप 8, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 3 जागी आघाडीवर, तर मनसेचा एक उमेदवार लातूरमध्ये आघाडीवर. तर सोलापूरमधनं मगाशी आपण उल्लेख केला की संस्कृती सातपुते या सुद्धा आघाडीवरती आहेत. राम सातपुते यांच्या त्या पत्नी आहेत. लातूरमध्ये भाजप 8, काँग्रेस 7, राष्ट्रवादी 3 अशी आघाडी आपल्याला पाहायला मिळते आहे. सोलापूरच्या माढामधनं पहिला निकाल झेडपीचा समोर आलेला होता, जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने होता. लातूरमध्ये मनसेच्या एका उमेदवारांना आघाडी घेतलेली आहे. आणि आता नवीन अपडेट, कोल्हापूरच्या घुणकीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी कुंभार या विजयी झालेल्या आहेत. सांगलीमध्ये भाजप 6, शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा तितकीच आघाडी टिकवून आहे. 2 अपक्ष उमेदवार रत्नागिरी झेडपीमधनं आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. कलांच्या बाबतीतला विचार केला तर महायुतीची जोरदार वाटचाल सध्या सुरू आहे. सगळेच जण प्रत्येक ठिकाणी एकत्रित निवडणुकीमध्ये उभे नव्हते. काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात सुद्धा महायुतीतल्या 3ही पक्षांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. पण सध्याचा महायुतीचा एकत्रित विचार करता आकड्यांची मोठी ताकद ही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महायुतीच्या बाजूने असल्याचं चित्र दिसतंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बाजूने फक्त काँग्रेस आणि ठाकरे सेना खिंड लढवत असल्याचं सध्याचं चित्र आहे. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फारसा करिश्मा कलांच्या बाबतीत तरी दाखवता आलेला नाहीये. केवळ 2 जागांवरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार
हे आघाडीवर असल्याचं दिसतंय. धाराशिवमधनं इटकूर गटातनं शिवसेनेचे अनंत लंगडे हे जिंकलेले आहेत. धाराशिवमधला हा निकाल समोर येतोय जिल्हा परिषदेतला. इटकूर गट ज्याच्यामध्ये अनंत लंगडे शिवसेनेचे हे विजयी झाले. हा धाराशिवमधला पहिला निकाल समोर आलेला आहे. तर 164 कलांचा विचार केला तर 164 ठिकाणी आता कल समोर आले. भाजप 60+ गेलेली आहे. 61 ठिकाणी भाजपची आघाडी, शिवसेना 31, राष्ट्रवादी 32 अशी ही आघाडीची आकडेवारी आहे. त्यामुळे तिघांचाही एकत्रित विचार केला तर ही आघाडी 100च्याही पुढे गेलेली आहे. आणि लालपरीच्या माध्यमातून आपण पाहतोय की कोणाची गाडी कशी सुसाट सुटलेली आहे. अजित पवारांच्या पक्षाकडे सध्या 32, काँग्रेस 16, त्यासोबतच ठाकरेंची सेना 11 ठिकाणी आघाडीवर, शरद पवारांचा पक्ष 2 ठिकाणी आघाडीवर आणि इतरांच्या खात्यात सध्या 11 ठिकाणची आघाडी जाते. त्यामुळे 831 पैकी हा आकडेवारीचा पट आपल्या समोर. 61 ठिकाणी भाजप, 166 ठिकाणी जवळपास चित्र जे आता कलांच्या माध्यमातून समोर येते. लातूर भाजप 8, काँग्रेस 7, रायगडमध्ये अलिबागमधून महेंद्र दळवींच्या पत्नी या मैदानामध्ये आणि त्यामुळे त्यांची ही आकडेवारी आता समोर आलेली होती. किंवा त्यांच्या निवडणुकीमध्ये काय होतंय. महेंद्र दळवी त्यांनी आघाडी घेतलेली आहे, त्यांनी महेंद्र दळवींच्या पत्नी. त्यामुळे विकास गोगावले, भरत गोगावलेंचे पुत्र, महेंद्र दळवींच्या पत्नी, राम सातपुतेंच्या पत्नी, वळसे पाटलांचे पुतणे हे सगळेजण आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या किंवा त्या आधीच्या ज्या निवडणुका झालेल्या होत्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या, त्याच्यामध्ये एक प्रकारे घराणेशाहीला कुठेतरी मतदारांनी नाकारल्याचं चित्र सुद्धा आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालेलं होतं. पण आत्ताची परिस्थिती ही तुलनेनं बरी दिसते आहे. नेत्यांची मुलं असोत, नेत्यांच्या पत्नी असोत किंवा नेत्यांचे सगळे सोयरे असो, त्यांच्या बाबतीमध्ये एकूण 171 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत आणि आतापर्यंत कलांच्या बाबतीत सगळ्यात पुढे आहे तो म्हणजे भाजप. भाजपच्या खालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना 36 जागांवरती आपली आघाडी टिकवून आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची 33 जागांवरती त्यांनी आघाडी घेतलेली आहे. काही ठिकाणचे निकाल सुद्धा समोर आले, ज्यामध्ये सिंधुदुर्गातला एक निकाल आहे, सोलापूरच्या माढामधला एक निकाल आहे, सांगलीमधला सुद्धा एक निकाल आहे. 16 जागांवरती काँग्रेस तर 11 जागांवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या आघाडीवरती आहे. त्यामुळे महायुती ही बरीच पुढे आहे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये, निकालांमध्ये, कलांमध्ये महाविकास आघाडीच्या तुलनेत. खरं 61 ठिकाणी भाजप, 36 ठिकाणी शिवसेना, 33 ठिकाणी राष्ट्रवादी अशी सध्याची आकडेवारी. तर काँग्रेस 16, ठाकरे सेना 11, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2, इतर 12, 731 ही एकूण सध्याची जी आकडेवारी आहे. त्यापैकी 171 ठिकाणचे कल समोर आलेत. तर कोल्हापूरमध्ये घुणकीमधला पहिला विजय काँग्रेसचा शुभांगी कुंभार जिंकलेले आहेत. तर म्हसळा पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत जिंकलेत. रत्नागिरीत शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आहे. 10 पैकी 8 जागी शिवसेना आघाडीवर आहे. त्यामुळे रत्नागिरी कोकणामधलं एक महत्वाचं ठिकाण, जिकडे अर्थातच शिवसेनेच्या दृष्टीने ती निकाल जे आहेत ते महत्वाचे आहेत. लातूरमध्ये पानगाव गणामध्ये मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या जिंकलेल्या आहेत. त्यामुळे मनसेच्या बाजूने हा निकाल आपल्याला जाताना बघायला मिळतोय. मोठे पक्ष कामगिरी करत असतानाच मनसेने देखील तिकडे एंट्री केली आणि मनसेने तिकडे पहिला विजय नोंदवला. 182 कल सध्याचा कलांचा विचार केला तर समोर आले 65 ठिकाणी. त्यापैकी जवळपास भाजपाने आघाडी घेतली आहे. 37 ठिकाणी शिवसेना आघाडीवर आहे. तर 30च्या आसपास 30-35 ठिकाणी जो कल सध्याचा समोर आहे त्यानुसार 36 किंबहुना झालेला आहे. राष्ट्रवादीचा आकडा, काँग्रेस 16 ठिकाणी, त्यानंतर ठाकरेंची सेना 14 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 2, इतरांना 12 ठिकाणी आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे आता कलांच्या दृष्टिकोनामध्ये जर विचार केला तर भाजप खूप पुढे, इतर पक्षांची जर वैयक्तिक आकडेवारी 1 to 1 आकडेवारी जर बघायची झाली तर पुढे गेलेली आहे. आणि रत्नागिरीमध्ये मात्र शिवसेनेने मोठी आघाडी घेतली आहे. अलिबाग जिल्हा परिषद शहापूर गटातनं राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकलाय. अमित नाईक हे राष्ट्रवादीचे जिंकलेले आहेत. तर म्हसळा पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत हे जिंकलेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीमध्ये शिवसेनेची मोठी आघाडी. तर काही ठिकाणचे निकाल देखील समोर आलेले आहेत. शहापूर गटातनं अलिबागमध्ये राष्ट्रवादीचे अमित नाईक जिंकले आहेत. 182 कल आतापर्यंत समोर आले आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादीचे 3 उमेदवार रायगडमध्ये जिंकलेले आहेत. तर कोल्हापूरच्या घुणकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार जिंकले आहेत. म्हसळ्यामध्ये पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत जिंकले आहेत. आणि रत्नागिरीमध्ये मात्र शिवसेनेने आपली आगेकूच सुरूच ठेवली आहे. आणि पुन्हा एकदा जर आपण सध्याच्या घडीचं चित्र पाहायचं झालं तर भाजप 65, शिवसेना 37, त्यानंतर राष्ट्रवादी 36, काँग्रेस 16 ठिकाणी आघाडी, ठाकरेंची शिवसेना 14 ठिकाणी आघाडी. तर 2 ठिकाणी जिल्हा परिषद निकालामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने
आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं. तर इतर 12 ठिकाणी आघाडीवरती आहेत. कुणाची गाडी सुसाट सुटलेली आहे. मंगळवेढ्यामध्ये संत दामाजीनगर गटातनं भाजपचा उमेदवार विजयी झालेला आहे. कोल्हापूरच्या घुडकीमध्ये काँग्रेसच्या शुभांगी यांनी विजय मिळवलेला आहे. मसळ्यामध्ये पाभरे गटातनं राष्ट्रवादीचे अनिल बसवत हे विजयी झालेले आहेत. शिवसेनेची मोठी आघाडी रत्नागिरीत पाहायला मिळते. 8 जागी शिवसेना आघाडीवर आहे आणि रायगडमध्ये राष्ट्रवादीचे आतापर्यंत 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे रायगडमध्ये या 3 पक्षांमध्ये अगदी काटेकी टक्कर किंवा चुरस रंगलेली आहे. भाजप आहे, शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा. शिवसेनेची मोठी आघाडी ही रत्नागिरीत आहे. 8 जागी शिवसेना आघाडी घेतलेली आहे. अलिबाग शहापूर गटातनं राष्ट्रवादीचे अमित नाईक यांनी विजय साजरा केलेला आहे. राष्ट्रवादीचे रायगडमध्ये आतापर्यंत 3 उमेदवार विजयी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोकणातला पण त्यांचा विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यात थोडंसं वेगळं चित्र दिसतंय. म्हणजे इकडे जर नेक अँड नेक फाईट असेल रायगडमध्ये, तर तिकडे रत्नागिरीमध्ये शिवसेना मोठी आघाडी घेताना दिसते. तिकडे सिंधुदुर्गमध्ये आणखी वेगळं चित्र दिसेल. लातूरमधली ही दृश्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी एव्हाना जल्लोष आनंदोत्सव सुरू केलाय. कारण जिल्हा परिषदेमध्ये कलांच्या बाबतीत काँग्रेसची आघाडी ही मोठी आहे भाजपच्या आणि शिवसेनेच्या तुलनेमध्ये. पण लातूरचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मनसेचे एक उमेदवार विजयी झालेले आहेत लातूरमधनं आणि मनसेसाठी मोठी गोष्ट म्हणावी लागेल. आणि स्थानिक गणितांप्रमाणे किंवा निवडणुकांप्रमाणे सेलिब्रेशनची पद्धत सुद्धा बदलत जाते. गुलाल खूप कॉमन आहे, पण जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या जातात तेव्हा ढोलताशे वाजतात, बँड पथक असतं आणि त्या टिपिकल गावचं सेलिब्रेशन आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाहायला मिळतं आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत लातूरमधले की ज्यांनी आधीच विजयी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे. भाजप 65 ठिकाणी आघाडी आपली टिकवून आहे. सर्वाधिक आघाडी आता कलांच्या बाबतीत ही भाजपची आहे. त्याखालोखाल एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 37 जागांवरती दोघांची आघाडी आहे. तर काँग्रेस 16 आणि ठाकरे सेना 14. शरद पवारांची राष्ट्रवादी केवळ 2 जागी आघाडी घेऊ शकलेली आहे. तर इतर 12 जागी आघाडीवरती आहेत. त्यातला एक निकाल हा मनसेच्या बाजूने सुद्धा आहे. त्यामुळे 189 कल सध्याच्या घडीला समोर आले. धाराशिवमधनं पारा गटातनं राष्ट्रवादीच्या संध्या मुरकुटे 11 मतांनी आघाडीवर आहेत. तर तिकडे म्हसळा पाभरेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकलेले आहेत. रत्नागिरीमध्ये जसं आपण म्हणतोय शिवसेनेने एक मोठी आघाडी घेतली 10 पैकी 8 ठिकाणी. तर शहापूर गटातनं अलिबागमध्ये राष्ट्रवादीचे अमित नाईक जिंकले. एकूणच जिल्हावाईज चित्र बघितलं तर इकडे 65 पैकी 8 ठिकाणचे कल. भाजप 5, शिवसेना 1, राष्ट्रवादी 2. सांगलीमध्ये भाजप 8, शिवसेना 5, राष्ट्रवादी 3, काँग्रेस आणि ठाकरे सेना प्रत्येकी 1-1. आणि म्हसळा पाभरे आणि त्यासोबतच अन्य ठिकाणचे अपडेट तर येतातच आहेत. 190 म्हणजे आता 200च्या आसपास थोड्याच वेळात आपल्याला कल समोर येतील. 67 ठिकाणी त्यात जवळपास भाजप आघाडीवर, शिवसेना 38, राष्ट्रवादी 40. त्यामुळे शिवसेनेला आता 2 जागांनी राष्ट्रवादीने पिछाडीवर टाकले. काँग्रेस 16, ठाकरे सेना 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3, इतर 12. त्यामुळे सध्याच्या घडीची ही आगेकूच अर्थातच भाजपचीच बघायला मिळते. खरसुंडीमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत. सांगली जिल्हा परिषद खरसुंडी, जयदीप भोसले यांचा विजय. खरसुंडीमधली ही पहिली अपडेट सांगलीमधली. आणि अश्विन, एक गोष्ट आपल्याला अधोरेखित करावी लागेल की मोठ्या प्रचार सभा कुठेच झाल्या नाहीत. प्रचाराचा जो जोर असतो जिल्हा परिषद किंवा कोणत्याही निवडणुकांसाठी, तो जोर आपल्याला जाणवला नाही. अर्थातच त्याला कारण होतं अजित पवारांच्या दुःखद निधनाचं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रचारामधनं माघार घेतली. त्यांनी सगळ्या सभा रद्द केल्या. त्यामुळे एक प्रकारे प्रचार न होता किंवा डोर टू डोर प्रचारावरती भर देत साधेपणानं प्रचार करत लढवल्या गेलेल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत लालपरीतनं कोण सुसाट निघाले ग्रामीण भागात? भाजप 67, शिंदेची शिवसेना 38, दादांची राष्ट्रवादी 40, त्याखालोखाल आहे काँग्रेस 16, उद्धव ठाकरेंची शिवसेना 14, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवरती पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. तर इतर 12 जागांवरती एकतर आघाडीवर आहेत किंवा त्यांनी विजय मिळवलेला आहे. जवळपास 190 जागांचे कल आपल्या हाती आलेत. 193 जागांचे कल आलेत. 731 जागा आहेत. तर पंचायत समिती 125 पंचायत समित्यांमध्ये 1462 जागा आहेत. रत्नागिरीमध्ये शिवसेनेची घोडदौड पाहायला मिळते. पण रत्नागिरीच्या अगदी बाजूलाच लागून जे 2 जिल्हे आहेत त्याचा उल्लेख तू केलास. रायगडमध्ये चित्र वेगळे आहे, कारण रायगडमध्ये काटेकी टक्कर आहे 3ही पक्षांमध्ये. जर का आपण सिंधुदुर्गात आलो तर सिंधुदुर्गामध्ये आपल्याला भाजप पुढे असल्याचं चित्र पाहायला मिळते. पुण्यात काय होते? राष्ट्रवादी 10 आणि शिवसेनेनं 3 जागे आघाडी घेतली आहे. दिलीप वळसे पाटलांचे पुतणे विवेक पाटील 809 मतांनी सध्या आघाडीवर आहेत. अलिबागच्या शहापूर गटातनं अमित नाईक यांनी विजय मिळवला राष्ट्रवादीच्या. संत दामाजीनगर गटातनं मंगळवेढ्यामधनं
भाजप आणखी एक उमेदवार विजय आघाडीवर. भाजप उमेदवार यांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. खारेपाटणमध्ये शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे हे विजयी झालेले आहेत. कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. 10 ठिकाणी काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे आणि शिवसेनेला एक मोठा विजय खारेपाटणमध्ये मिळतोय सिंधुदुर्गातनं आणि 201 जागांचे कल हाती आले, ज्यामध्ये सर्वाधिक जागांवरती आत्ता आघाडी आहे ती भाजपची. तर भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले 500हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. रायगडमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादीने 3 जागा जिंकल्या आहेत. कलांचा विचार केला तर द्विशतक पार झालेले आहे. आता कलांमध्ये भाजप 70 म्हणजे भाजप आता शतकाच्या दिशेने निघालेला आहे. शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 21, ठाकरे सेना 14, इतर 12 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3 अशी सध्याची स्थिती आहे. रायगडमध्ये महाडमध्ये विकास गोगावले 530 मतांनी आघाडीवर, तर शहापूर गटातनं राष्ट्रवादीचे अमित नाईक जिंकलेले आहेत. अलिबागमधली ही अपडेट. त्यासोबतच धाराशिव पारा गटातनं राष्ट्रवादीच्या संध्या मुरकुटे आघाडीवर आहेत. तर झरी गटात परभणीमध्येच भाजपचे दिलीप देशमुख हे जवळपास जिंकण्याच्या स्थितीत आहेत, विजयाच्या उंबरठ्यावर आहेत ते. परभणीमधली ही अपडेट आहे. तर सिंधुदुर्गच्या खारेपाटणमध्ये शिवसेनेचे उमेदवार जिंकलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागातलं हे सगळं चित्र आपल्याला ही दृश्य तिकडे दिसत असतात वारंवार. त्याच माध्यमातून आपण एक आकडेवारी बघायचा प्रयत्न करूया. भाजप 70, शिवसेना 38, राष्ट्रवादी 43, काँग्रेस 21, ठाकरे सेना 14, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3, इतर 12. 731 पैकी 201 कल सध्या आपल्या समोर आहेत, ज्याच्यामध्ये अर्थातच आघाडी सध्याच्या घडीला दिसते ती भाजपची. भाजप सर्वात मोठा पक्ष कलांच्या बाबतीत आहे. त्याखालोखाल दुसरा पक्ष आहे अजित पवारांची राष्ट्रवादी. शिवसेना 38 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस 4थ्या जागी 21 जागांसह, ठाकरेंची शिवसेना 14 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 3 जागा आणि इतर 12 जागांवरती आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. लातूरमध्ये भाजपची जोरदार कामगिरी. 7 जागांवर भाजपनं आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे. 8 जागांवरती भाजपनं आपली आघाडी टिकवून ठेवली, पण त्याखालोखाल काँग्रेस सुद्धा आहे 7 जागांसह. रेणापूरचा एक निकाल हाती आलेला होता जो आपण बघणार आहोत, पण काँग्रेस कोल्हापूरमध्ये सुद्धा मुसंडी मारतीये. 10 जागांच्या आघाडीसह महाडमध्ये विकास गोगावले हे जवळपास 530 मतांनी आघाडीवर आहेत आणि मगाशीचे दृश्य जल्लोषाची लातूरमधली काँग्रेसच्या वतीनं हा जल्लोष साजरा केला जातोय. खरं कारण लातूर असेल किंवा कोल्हापूर असेल दोन्ही ठिकाणी आपण बघितलं की काँग्रेसच्या बऱ्यापैकी ठिकाणी आघाडी आहे त्यांची. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स पाहता त्यांच्या कार्यकर्त्यांनी आता जल्लोष सुरू केलाय. आनंदोत्सव, ताशे वाजतायत आणि त्यासोबतच एकमेकांशी